तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सिलसिला हा वाढलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। आज सकाळी 9च्या सुमारास ही भेट झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील युतीबाबत ही भेट झाल्याची माहिती आहे। आज भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मैत्रीपूर्ण लढती करताना जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। जवळपास 10 ते 15 वॉर्डात शिवसेना आणि भाजप मैत्रीपूर्ण लढती करणार असल्याची माहिती आहे। एकाच आठवड्यामध्ये रवींद्र चव्हाण 3 वेळा शिंदेंच्या शुभदीप या निवासस्थानी आलेत। कल्याण डोंबिवली सोबतच ठाणे, उल्हासनगर आणि पनवेल मनपाबाबत देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर नवी मुंबईतील युतीबाबत देखील चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, रवींद्र चव्हाण आणि शिंदेंची आता ही तिसरी भेट म्हणावी लागेल। जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। काय अधिकचा तपशील? आज सकाळी 7 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप या ठाण्यातल्या निवासस्थानी आले होते। जवळपास 1 तास ही बैठक झाली। यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळपास फॉर्म्युला निश्चित झालेला आहे। यामध्ये 10 ते 15 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करायचं ठरलं होतं, पण त्यावर देखील तोडगा निघालेला आहे। आणि आता फक्त 3 ते 4 जागांचा विषय राहिला आहे, ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढायची का तिथे देखील युती करायची का मित्रपक्षांना त्या जागा द्यायच्या, यावरून आता चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये युती ही पूर्णपणे जवळपास निश्चित झालेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील युती करण्यावरती शिवसेना आणि भाजप या दोघांचंही एकमत झालं असून त्या जागा वाटपाचा सगळा मुद्दा जो आहे तो आज रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही शेअर केला, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही शेअर केला। आणि त्यानुसार तिथं देखील कशा पद्धतीनं जागा वाटप केले जातील, सत्तेमध्ये कसा कोणाला कोणत्या जागा असतील, कोणाला कोणती पदे असतील, यावर देखील सविस्तर चर्चा झाली। त्याचबरोबर पनवेल असेल, उल्हासनगर असेल, ठाणे असेल, या अनेक जागांवर चर्चा झाली। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात पहिला युती जर कुठे झाली असेल तर ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झालेली आहे। आणि तिथं संपूर्ण जागांवरती तोडगा निघालेला आहे। फक्त 2 ते 3 जागांचा विषय आहे, तो देखील आज मार्गी लागेल अशी माहिती आपल्याला युतीच्या सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये युती करायची की नाही हा मुद्दा होता। यावरून गणेश नाईक यांची भूमिका काय होती हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। पण कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांची 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये दोघांनी एकमेकांची मते शेअर केलेली आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती लवकरच मोठे प्रवेश देखील नवी मुंबईमध्ये घेतले जाणार आहेत। आणि त्यानुसार कोणत्या जागांवरती भाजपचे सिटिंग तिथे नगरसेवक आहेत, कोणते शिवसेनेचे सिटिंग नगरसेवक आहेत, नवीन कोणत्या जागा द्यायच्या, तिथं कोणत्या मैत्रीपूर्ण लढती लढायच्या का, यावर देखील चर्चा झालेली आहे। निश्चितच अजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपची ठाण्यासंदर्भात आज एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। संजय केळकर, निरंजन डावखरे आणि रवींद्र चव्हाणांच्या शासकीय निवासस्थानी हे पोहोचलेले आहेत। ठाणे महापालिकेतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती आहे। त्यामुळे ठाण्यात भाजपने 40-45 जागांची मागणी केल्याचं कळत आहे। मात्र शिवसेनेकडून इतक्या जागा सोडण्यास नकार देण्यात आलाय। याबाबत तिन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर भाजपची ठाण्यासंदर्भात आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये ठाण्यासंदर्भात जागा वाटपाचा जो काही तिढा आहे तो सुटण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये करण्यात येईल। या बैठकीमध्ये ठाण्यात भाजपने 40 ते 45 जागांची मागणी शिवसेनेकडे केलेली होती, पण तितक्या जागा भाजपला सोडण्यास नकार देण्यात आलाय शिवसेनेकडून। त्यानंतर आता ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। तिन्ही नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक आहे। संजय केळकर, निरंजन डावखरे आणि रवींद्र चव्हाण या तिघांमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। यामध्ये आता जागा वाटपावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे।